अक्षता कुणाल म्हात्रे ज्यांना त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, त्यांना स्वर्गाची प्राप्ती हो, त्यांच्या कुटुंबामध्ये जे दुःखाचे डोंगर कोसळल्या ते त्यांना सहन करण्याची शक्ती मिळो, अशी मी राम तुर्भेवाची भास तपस्विनी रामतनू मातेसाठी प्रार्थना आणि रामतनू सेवकतर्फे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. आज अत्यंत वाईट परिस्थितीत आपल्याला मिटिंग घ्यावी लागली. कोपरगावच्या रहिवासी सौभाग्यवती अक्षता म्हात्रे वय 30 यांची निर्दोष हत्या झाली. एका देवलामध्ये गेले होते तिथं त्या मारेकऱ्यांनी त्यांनी निर्दोष हत्या केली आणि अत्यंत वाईट असुरक्षितता निर्माण झाल्या सगळ्या नमुन्यामध्ये. मी गावोगावी याचा निषेध व्यक्त करीत आहे सगळ्या गावामध्ये. फक्त आपल्या गावामध्ये आपण जमलो नव्हतो, आजच्या या घटनेला आपल्यासाठी जमलो आहोत आणि आपलं पण कर्तव्य आहे. ही जी वाईट घटना झाली हे सर्व ग्रामस्थांच्या आपल्याला साथ पाहिजे म्हणून आपण एक प्रथम फेरी म्हणून आज आपण इथे जमलो. आजच्या या मीटिंगमध्ये त्यांना श्रद्धांजली व्हायची आहे प्रत्येकाने. त्याच्यानंतर या घटनेसाठी आपण काय करायला पाहिजे, यांच्यात कशी सपोर्ट करायला पाहिजे, त्यांना पाठिंबा कसं द्यायला पाहिजे याचं विवेचन करायला पाहिजे. अशी मीटिंग जे करणार आता ज्यांना बोलायचं असेल घटना तर सर्वांना माहीतच नाही आणि ही घटना परत होऊ नये याची सर्व दक्षता घेऊन त्यांच्या कुटुंबियाबरोबर आपण राहायला पाहिजे. त्यांना श्रद्धांजली वाहून आपण काय करायला पाहिजे भविष्यात. आपले तुर्भा गाव मोठे नाव दिलं गाव इथं गावामध्ये काही यांना माहीत नाही, त्यांच्या मूळपणे सभा झाल्या आणि आपल्या तुर्भ्यामध्ये सभा झाली नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे. हे सगळे गावाने बघितलं म्हणून आजची सभा लावलेली आहे. कृपया प्रत्येकाने पहिला श्रद्धांजली वाहून मी यासाठी काय करेन हे 2 शब्द आज बोला. प्रत्येकाने 5-5 मिनिटाचा हे करा. ह्या माऊलीला अक्षता आगसकर हिला श्रद्धांजली वाहिनीला आपण 2017च्या तत्पूर्वी येत्या 28 तारखेला 3 टाकीपासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत जो लाँग मार्च काढण्यात येणार निषेध मोर्चा म्हणून, त्या मोर्चामध्ये आपल्या तुर्भे ग्रामस्थांनी आणि नागरिकांनी ती सामील व्हायचं आहे. तर सकाळी 11 वाजता तो निषेध मोर्चा आहे. 3 टाकी कोपरखेड्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत. त्यामुळे मी सर्वांना विनंती की आपण 2 मिनिटं स्तब्ध उभं राहून अक्षता आगसकर हिला आपण 2 मिनिटं श्रद्धांजली वाहायची. ओम शांती शांती शांती. अक्षताला न्याय मिळालाच पाहिजे. मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. जस्टिस फॉर जस्टिस फॉर जस्टिस फॉर अक्षताला न्याय, अक्षताला न्याय. नराधमांना फाशी झालीच पाहिजे, नराधमांना फाशी झालीच पाहिजे. भविष्य काळात या आंदोलनासाठी जेवढे आंदोलन होतील आपले तुर्भे ग्रामस्थांनी त्याच्यामध्ये सगळे भाग घ्यावा अशी मी सर्वांना नम्र देतो. आज आपल्या समाजामध्ये मानवतेला कालिमा फासणारी अशी घटना घडलेली आहे. आपल्या समाजाच्या कन्या अक्षता आगसकर यांच्यावर खूप निघून अशी म्हणजे अत्याचार होऊन त्यांची हत्या झाली. खरंच आज मी विचार पण करू शकत नाही गोष्टीचा. विचार केला तरी खूप वाटते महिला म्हणून. पण मी आज सगळ्यांच्या समोर सांगते, जोपर्यंत हा लढा चालू आहे तोपर्यंत भले कोणी असो नसो, पण मी जिथे जिथे हा लढा होईल, जिथे जिथे हा निषेध होईल तिथे मी खंबीरपणे उभी राहील शेवटपर्यंत. आणि त्या नाराधामांना जोपर्यंत शिक्षा मिळत नाही फाशीची आणि त्यांना तिच्या इतर जे कारणीभूत आहेत इतरही लोक, आता मी नाव घेत सासरचे असं काय, त्यांनाही त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी हा निषेध चालू ठेवणार होता. आणि मी सर्वांच्या पाठीशी आहे. जिथे जिथे हा निषेध होईल तिथे मी असणारच. बस एवढंच. याच्यामध्ये आज या लोकांना पकडलंय 101 वकील त्यांच्या बाजूला धावले. काही सूचना दिल्या वकील बार असोसिएशनला पण लेटर द्यायचं आणि यांची केस तुम्ही घेऊन ही लढायला सुरुवात चाललंय. आता एकीला निलंबित केली उपनिरीक्षक मीना वराटे. कशासाठी केली आपण सगळे जागृत झाले मग, नाही ते एक केस मिटणार होती. 10 वाजता तो मनुष्य आला होता कंप्लेंट करायला. 10 वाजता त्याची कंप्लेंट घेतली 5 वाजता आणि त्याच्यानंतर जेव्हा माहीत सापडला 3 दिवसात तेव्हा यानं जागा तो कुजून पण गेला. सुदैवाने तो माहीत तो एकदा लग्नाला गेला होता त्याला दिसला तो, नाही तर अजून आतमध्ये गेला असता तो माहीत पण दिसला आणि कुठला ती केसच संपली असते.
ही सगळ्या पोलीस स्टेशनची मत आहे. वेळी जर कंप्लेंट गेली अशी 10 वाजता 10-11 वाजता मोबाईल ट्रॅक केला असता तर मिळाले असते कदाचित जीवच वाचला असता. अशा तऱ्हेने हा लढा चालू झालाय. वकील जे लोक आहेत त्यांना आपल्याला विनंती करायची, आपल्या तुर्भे गावतर्फे निवेदन देऊ त्यांना बार असोसिएशनला, ही केस तुम्ही घेऊ नका. दुनियाभरच्या केसेस तुम्हाला चालवायला आहे, आमची ही केस घेऊ नका. मागे तरी मीना मोरे याचा मर्डर झाला होता मागं, तेव्हा पण आम्ही वकिलांना पत्र दिलं होतं. तर आता काही लोक पुढे आल्यात वकील लोक, त्यांना सांगू आपण तरी कृपया जरा बोला, त्यांना बोलत जायचं तरी मग 2 शब्द बोला म्हणजे मीटिंग विलंब होता का. जगदीश सिंग बोल. अक्षता आगस्त कमी मात्रे लावून म्हात्रे. ज्या मात्रीन मुलं, ज्या कुटुंब मुलं तिला प्रसंग घडलाय, मी तो आडनाव लावणार नाही आहे. म्हणून अक्षता आगसकर या महिलेचं, तिचं वय वर्ष 30 होतं, तिची निर्गुण हत्या आज ते शिरपाड्याच्या गोल मंदिरात, गणेश मंदिरात झाली. पण मुलं ही हत्या झाली त्याला कारणीभूती मला वाटते बाहेरची लोक असतील. कारण जर तिच्यावर जर कुठल्याही गोष्टीचा अत्याचार केला नसेल, भले तो हुंडाबळी म्हणा तुम्ही, तर ती अशा प्रीतीने ती भरकटली पण नसती. आणि त्या आज एवढी आपल्या नवी मुंबईत मंदिर आहे, पण ती शिलपाट्याच्या मंदिरात जाऊन बसली. ती तो 1-2 वेळा पण गेलेली आहे तिथे. पण ह्यावेळेस हा असा अतिप्रसंग घडला आणि आपल्या समाजात हा पहिला असा प्रकार घडलेला आहे. आणि मुळात ज्यांच्यामुळं घडला त्यांना तर सजा व्हायलाच पाहिजे. पण ज्यांनी ह्या गोष्टी कृत्य केलं अशा त्या तिन्ही नाना जमाना, पण तो कोर्टाच्या न्यायालयात द्यायलाच पाहिजे. सरळ जनतेच्या हवाली करा आणि त्यांचं लिंग आणि हात छाटून त्यांना कायमची ती सजा, ती सजा खरी असेल त्यांना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या समाजात कधी हुंडाबळी होत नाही, कधी आपल्या आईवडिलांना कधी आपण वृद्धाश्रमात पाठवत नाही. पण दुर्दैव म्हणावं लागेल की ही पहिली घटना म्हणावं लागेल की हुंडाबळीचा प्रकार. कारण माहिती अनुसार की जी माहिती लोक सांगतात की त्यांनी पैशाची मागणी केली, हे केलं असेल. आणि 1 महिन्यात 2 महिन्यापूर्वी पण अशी ही यांची बातमी आली होती पेपराला. म्हणून मी समाजाला विनंती करतो की असा जर समाजात पुन्हा हुंडाबळीचा प्रकार घडत असेल किंवा वृद्धाश्रमात आईवडिलांना कोणी पाठवत असेल तर त्या कुटुंबाला आपण सरळ वाळीत टाका, बहिष्कार टाका त्या कुटुंबावर. म्हणजे ते कळेल की आपल्या समाजात आज समाजाचं आगरी समाजाचं, कुणबी कराडी समाजाचं एक नाव आहे की हुंडाबळीपासून आणि आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवण्यापासून हा समाज अत्यंत चांगला आहे. म्हणून मी सर्व समाजाला थोडंसं माझी थोड्यात वाढशील, पण खरोखरच या गोष्टीचा राग येतोय की आज ही घटना घडली, ती घडायला नाही पाहिजे यापुढे. म्हणून आज गावोगावी याचा निषेध मोर्चा निघतोय. आपल्या गावातही निघाला. खरोखरच माऊली अक्षता आगसकर हिच्या आत्म्यास चिरशांती लाभाव्याकरता आपले जे मान्यवर बोलत असेल त्यानंतर आपण 2 मिनिटात उभं राहून त्यांना श्रद्धांजली व्हायचे आहे. म्हणून मी तुर्तास आपली रजा घेतो. रामकृष्ण हरी. ज्यांना बोलत असेल कृपया व्यक्त दुर्दैवी घटना आहे. कारण जेव्हा ती हरवली तेव्हा आम्ही पालीला जाणार होतो. आम्ही तिकडनंच मग गाडी फिरवली आणि डायरेक्ट बेलापूरला गेलो. बेलापूरला गेले असताना आम्हाला समजलं का अक्षता हरवलं आहे. तर आम्ही तसंच येणाऱ्या पोलीस स्टेशनला गेलो. तर त्यांना सांगितलं आम्हाला जर शेवटचा तिथं 10-17ला तिचा एक मेसेज आलेला. 10-17च्या मेसेजमध्ये जर लोकेशन आम्हाला जर सांगितलं असतं तर ते नेमकी तिथं आम्हाला मिळाली असते. त्या मॅडमने आम्हाला लोकेशन न दाखवल्यामुळे पुढची घटना घडली आहे. त्याला ॲक्च्युली पोलीस प्रशासन जबाबदार आहे. त्याचा निषेध व्हायलाच पाहिजे आणि अशी फ्युचरमध्ये घटना न व्हायला पाहिजे. त्यासाठी योग्य ती मार्गदर्शन करून व्हायला पाहिजे. पाटील क्या बोला. जगदीश पाटील भाई तुम्ही श्रद्धांजली देवा फक्त ताई 2 शब्द बोला. श्रद्धांजली महिलांतर्फे या निजा विशाल. गेल्या बरेच
बऱ्याच दिवसापासून नवी मुंबईत सर्वात जास्ती आणि बरेच काळानंतर एक वाईट घटना आपल्या सर्वांच्या कानावर आली आणि त्यामार्फत आपण सर्वच एकदम नवी मुंबईमध्ये शुश्रूषेचं वातावरण आहे. प्रत्येक घरामध्ये अक्षता अगस्कर, जसं साईनारायणने म्हणालं की म्हात्रे हा शब्द मी वापरणार नाही, तसं मी सुद्धा म्हात्रे हा शब्द न वापरता अगस्कर यांचे दुःखपूर्ण नवी मुंबई प्रत्येक घरात प्रत्येक आपल्या कुटुंबात आपण आज मनवत आहोत. परंतु अशी घटना आपल्याला कशी टाळता येईल ह्याच्यावरती आपण लक्ष देणं सुद्धा गरजेचं आहे. मी वयाने आपल्या सर्वांशी छोटा असलो तरी आपल्या घरात पण बहिणी मुली सगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला ह्या गोष्टी कशा टाळता येईल याच्यावरती सुद्धा आपल्या समाजाने लक्ष दिलं पाहिजे की कुठलीही घटना झाली तर आपण एकमेकाला या सगळ्या गोष्टी कळवणं गरजेचं आहे, जेणेकरून कुठल्या प्रकारचं एक सोल्युशन निघता येईल. आपण पोलिसांमार्फत असू दे, आपले पुढारी असू दे, कोणाच्याही मार्फत कुठल्या तरी ह्या गोष्टी अशा घटनांमध्ये आपण न्याय काढू शकतो, कुठली गोष्ट थांबवू शकतो आणि असा प्रसंग परत कोणावरती येऊ नसेल यासाठी आपण हे टाळू शकतो. आज भारतामध्ये ह्यापूर्वी निर्भया प्रकरण हा गाजला होता, आपण सर्वांनी ऐकलं होतं. तसाच प्रकारचा हा प्रकरण आहे, परंतु निर्भया प्रकरण आणि इतर दुसरं तुम्ही प्रकरण बघत असाल त्याच्यात इतर जाती इन्व्हॉल्व असतात. परंतु पहिल्यांदाच असं झालेलं आहे की एकच जातीमध्ये ही गोष्ट एकच झालेली आहे, त्यामुळे आपण बरेचसे याच्यामध्ये हातभार आहोत असं आपल्याला कदाचित चित्र असं दिसत असेल. तर माझं म्हणणं हेच आहे की आपण सर्वांनी आपल्या मुली छोट्या असून पूर्ण कॉलेज कंप्लीट होईपर्यंत त्यांच्या लग्नाची स्टेज होईपर्यंत कशा प्रकारच्या सेफ्टी, कशा प्रकारच्या गोष्टी घरी आल्यानंतर आपल्याला सांगितलं पाहिजे, जेणेकरून आपण ही गोष्ट टाळता येईल. या प्रकारे या विषयाबद्दल आपण आपल्या घरात चर्चा करणं गरजेचं आहे आणि असा मेसेज पाठवणं गरजेचं आहे. आपलं सर्वांचंच मला वाटतं आपल्या सर्वांचं निषेध असेल या गोष्टीवर तर आहेतच आणि जे आरोपी भेटले आहेत त्यांना तर सजा लागणारच आहे, तर त्यांनी तो गुन्हा कबूलच केली. परंतु जे आरोपी आता त्यांच्या कुटुंबाला पकडले आहेत त्याला सक्त सजा झाली पाहिजे, त्यात चांगली चौकशी झाली पाहिजे. यासाठी आपण आपल्यापर्यंत काय गोष्ट करता येईल, कुठे मोर्चा काढणं असेल किंवा कुठली कमिटी स्थापन करणं असेल, आपण सर्वांनी तेवढ्याच जोरात आपले सहकुटुंब, इतर गोष्टीमध्ये आपण नाही गेलो तरी चालतं, ह्या गोष्टींमध्ये सहकुटुंब सहपरिवार, छोटी मुलगी असेल किंवा काय असेल तरी पण आपण उतरलो पाहिजे आणि तिला कसं न्याय भेटेल, तिला न्याय भेटला म्हणजे आपल्या पुढच्या पिढीला न्याय भेटण्यासारखाच विषय आहे. हे लक्षात घेता आपण सर्वांनी या गोष्टीवरती विचार करून पुढे कसं करायचं आणि तुम्ही सगळे वरिष्ठ आहात तर तुम्ही आम्हाला यूथला तुम्ही तसं सूचना द्या, त्याप्रकारे आपण पुढे सगळ्या गोष्टी आपण करू. मला पण आणखी बोलायचं आणखी कोणाला बोलत आहे का? एक सूचना देतो. दोन शब्द या ना ना दोन यांना बोलायचे आपल्याला सरावाने बरेच लोकांना निश्चित श्रद्धांजली तरी वाहिली, बाबा आम्ही आत्म्याला शांती मिळावं अशी प्रार्थना करतो. एवढं बोललं तरी बरोबर असे मी सर्वांना विनंती. आज आपण एका इथे दुर्दैवी घटनेविषयी असलेले विषयी आपल्याला काही बोलण्यासाठी किंवा त्यांना सपोर्ट करण्यासाठी आपण इथे वेगवेगळं जमलो आहे. गगन पाटील यांनी त्याचा पुढाकार घेतलेला मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो की अशा प्रकारच्या घटनेचा निषेध करण्यासाठी दुर्गातून कोणतरी सरसावलेलं आहे. खरंच या पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही जी घटना आहे त्या घटनेचा निषेध केला जातो. अक्षता म्हात्रे यांची निर्गुण यांची हत्या आहे आणि मग या अशा हत्येमध्ये आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि नवमीच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये लोक जमत आहेत आणि लोक याचा निषेध पुढे करतायत. खरंच अशी ही दुर्दैवी घटना आहे की ही आपल्या मनाला धक्का लावून जाणारी घटना आहे. महाराष्ट्रामध्ये या घटनेचा अतिशय जोरात निषेध केला जातोय. मी या निषेध करून आपण न थांबता या घटनेच्या मागे जे कोण आहेत त्याला शिक्षा कशी झाली, काय झाली याच्यावर चर्चा
किंवा प्रत्येकाचं निवेदन झालं पाहिजे, याच्यावर प्रत्येकाचं ओपिनियन समोर आलं पाहिजे. तर मला असं वाटतं की या घटनेचा निषेध करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र होऊन या घटनेचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कोर्टामध्ये ही गोष्ट जाईल किंवा ती स्पीडमध्ये गेली पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी स्पीड कोर्ट नक्कीच केलेलं आहे. त्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असतील, यांना आपण निवेदन दिलं पाहिजे. याने एक निवेदन देण्यासाठी बघून पाटील आपण एक नववे क्षेत्रामध्ये एक कमिटी स्थापन केली पाहिजे. त्या कमिटीच्या स्थापनेसाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे आणि ही कशी लवकरात लवकर स्पीड ट्रॅकवर येईल आणि त्या माध्यमातून या नराधमांना कशी फाशी होईल याचा देखील विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि खरंच मला आत्ताच आषाढी एकादशी होती, एक अभंग आहे की माझी माहेर पंढरी. विठ्ठलाला माहेर म्हणजे एक सुरक्षित जागा असते. ज्या आई बहिणी आहेत त्यांची खऱ्या अर्थाने सुरक्षित जागा कुठली असेल तर ती माहेरची असते. आणि मग माहेरच्या माणसांनी सपोर्ट करणं खूप गरजेचं असतं. अशा घटना प्रत्येक ठिकाणी होत असतात, घरोघरी काही काही होत असतात. पण आपल्या ज्या पोरीवाली आहेत त्यांच्यासाठी संरक्षणाची कुठली जागा असेल तर ती माहेर असेल. आणि म्हणूनच आपण इथे गावकरीमधलं आपल्याला मी रिक्वेस्ट करेन की असे जर प्रसंग एखाद्या पोरीवर आले किंवा एखाद्या बहिणीवर कोणावर आलं तर निश्चितच माहेरच्या लोकांनी त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे. विठ्ठल विराजमान झालेले आहेत पंढरपूरला कमरेवर हात ठेवून. त्यांचं असं म्हणणं आहे की माझे माहेर पंढरी म्हणजे माझं माहेर हे सुरक्षित स्थळ आहे, ती पंढरी आहे म्हणून मी निवांत अगदी कमरेवर हात ठेवून बसतो. त्या अशा प्रकारची व्यवस्था आपल्या समाजामध्ये ऑलरेडी आहे. आपला समाज हा कधीच कुठल्याही गोष्टीचं मागणी असेल काय असेल हा करत नाही. एखाद्याशी आपल्याची घटना घडते आणि मग ती घटना घडल्यानंतर त्याचा परिणाम अतिशय वाईट होतो. आणि म्हणूनच आपल्याला सगळ्यांना पुढच्या भविष्यासाठी मी विनंतीच करतोय की अशा पिढीला माहेर यांनी सरसावलं पाहिजे, त्यांनी पुढं आलं पाहिजे, त्यांनी त्याची व्यवस्था नीट केली पाहिजे. कोणाचं तरी लग्न होणार नाही म्हणून आपण त्या माणसाला वालीत टाकणं खूप गरजेचं नाही ना, कारण ते पण जीवच आहे ना, त्या जीवाला संरक्षण दिलं पाहिजे. अशा प्रकारची व्यवस्था आज आम्हा गोष्टी बाहेर पडतात. माझ्या नावाची पण अफवा झालेली की रामचंद्र घरात सपोर्ट करतो वगैरे वगैरे. प्रथम दर्शनी काय झालं की मला सकाळी एक फोन आला की असं असं मर्डर झालेलं आहे बोलल्यानंतर त्याची शानशी झाली पाहिजे म्हणून एक समाजाचा काहीतरी लागणं आहे म्हणून मी एक फोन केला किंवा असं आहे. त्याच्यावरूनच एक अफवा उठवली लोकांनी की रामचंद्र घडतनंतर त्यांना सपोर्ट आहे आणि असं साफ चुकीचं आहे. जिथे वाईट घडतं, जिथे वाईट वृत्ती आहे तिथे रामचंद्र घडत कधीच नाही. त्याच्यामुळे काही घटना घडत असताना काय काय अफवा येतात, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, त्यांनी हे केलं ते केलं. साफ चुकीचे पोलीस यंत्रणा आपलं काम करतायत फक्त स्पीड ट्रॅकवर आणण्यासाठी. मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्यावर आपण प्रेशर करू. सगळ्या निवडणूक क्षेत्रातील लोकांना आपण एकत्र करूया. एकत्र करून याच्यावर कशा प्रकारचं प्रेशर करता येईल हे आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे. आणि त्या माध्यमातून आपण जमा होण्यापेक्षा एक कमिटी नेमून त्या कमिटीच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी जर हे काम केलं तर मला वाटतं कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये याच्या अगोदर अशा काही घटना आपल्याकडे घडल्याच नाही आहेत. कारण आपला समाजच तसा आहे जो कधी हुंडा विरुद्ध आहे, तो कधी मुलीला काय हल्लं नाही म्हणून टोमणे न मारणार आहे असा समाज आहे. प्रेम करणारा समाज आहे, प्रेमाळू समाज आहे, भावनिक समाज आहे. आणि या भावनिक समाजाच्या या एखाद्या घरामध्ये असं होणं हे खूप चुकीचं आहे. आणि म्हणूनच आपण त्याच्यावर विचार करून एक पद्धतशीर विरोधात रचून तर माझी काय मदत लागेल असेल तर तीही मी करेन. पण माझ्यापेक्षा खूप मोठे लीडर आहेत. आमच्या दोन्ही आमदारांनी स्टेटमेंट दिलेली आहे. दोन्ही आमदारांनी देवेंद्रपर्यंत पोहोचलेली आहेत. दोन्ही आमदारांनी त्यांचे पत्र दिलेले आहेत आणि लवकरात लवकर स्पीड ट्रॅकवर ही कशी केस येईल या संदर्भामध्ये ते देखील प्रयत्न करतायत. पण त्यांच्या प्रयत्न करण्यामध्ये जर आपली एखादी कमिटी गेली त्याच्यामध्ये मी नसतो तरी चालेल, कारण आमचे नेते तसे आहेतच. गरज पडली तरच बोलतो. आणि मग अशी एक कमिटी स्थापन करून जर अजून प्रेशर आणला तर लवकर स्पीड ट्रॅकवर जरी गोष्टी गेली
तर समाजाला देखील माहिती पडेल की अशी जर घटना आपल्या घरातून जर घडली तर आपल्याला अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. अशी व्यवस्था संदेश सगळ्या समाजामध्ये पसरू शकतो. आणि म्हणून समाजाच्या प्रत्येक घटकाला विनंती आहे की आपण घरामध्ये वावरत असताना ह्या गोष्टी कशा टाळता येतील, कसं होईल यावर नितांत लक्ष दिलं पाहिजे. आणि पुन्हा एकदा मी हेच व्यक्त करतो की ही निर्गुण जी हत्या झालेली आहे, ही हत्येचा निषेध जेवढा करावा तेवढा कमीच आहे. आणि त्या माध्यमातून जिथे जिथे गरज पडेल तिथे तिथे आम्ही येऊ असं मी शब्द देतो. आणि बघून तुम्हाला पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद करतो की अशा प्रकारच्या आवाज उठवण्याच्या क्षेत्रामध्ये आपलंही गाव कुठेतरी येतंय याचं क्रेडिट खरंच तुम्हाला दिलं पाहिजे. आणि म्हणूनच पुन्हा एकदा हे निषेध व्यक्त करून मी इथंच थांबतो. आणि बघून आमचे जरा लोक चालले बाहेर त्यांना आज कसं जाणार आहे त्याची ट्रेन आहे, तर मी क्षमा मागतो.